कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दाणा मार्केट आज बंद आहे। व्यापाऱ्यांकडून एक दिवसीय मार्केट बंद ठेवलं जात आहे। प्रलंबित प्रश्न सोडवा व्यापाऱ्यांनी मागणी केली तर या सगळ्याचा सविस्तर आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूयात। नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील दाना मार्केट आणि मसाला मार्केट आज एक दिवसीय संप पुकारण्यात आलेला आहे। व्यापाऱ्यांनी हा संप पुकारला आहे आणि त्यामुळे हे जे होलसेल बाजार असेल की किरकोळ बाजार असेल दोन्ही बाजार सध्या आज बंद ठेवण्याचा निर्णय पाहायला मिळतोय। प्रलंबित जे प्रश्न आहेत त्याकडे ते सोडवण्यासाठी शासन कुठेतरी कमी पडत आहे, दुर्लक्ष करत आहे आणि त्याचमुळे कुठेतरी जे व्यापारी आहेत त्यांनी हा एक दिवसीय संप पुकारला आहे आणि त्यामुळे जे मसाला मार्केट आणि जो दाना मार्केट आहे तो बंद ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर इतर बाजार जसे भाजी मार्केट असेल किंवा मग फ्रूट मार्केट असेल त्यांच्या व्यापाऱ्यांनी देखील यांना हा पाठिंबा आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षांपासून अनेक मागण्या आहेत, त्या मागण्या कुठेतरी पूर्ण झाल्या नाही आहेत, म्हणून कुठेतरी आक्रमक ही भूमिका घेतलेली आहे। फक्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती नाही तर आपल्या महाराष्ट्रातील विविध जे बाजार समिती आहेत त्या देखील आज बंद ठेवण्याचा हा निर्णय झालेला आहे। त्यामुळे आता याचा परिणाम किती होतोय किंवा यावर सरकार ठोस पाऊल उचलणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।